महाड ठाकरे गटातर्फे काश्मीर दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध। मंगळवारी काश्मीरच्या पहलगाम इथं दहशतवाद्यांकडून भारतीय पर्यटकांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा गुरुवार 24 एप्रिल 2025 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाड तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला। महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी झालेल्या या निषेधादरम्यान काळे झेंडे दाखवत दहशतवाद विरोधी नारे लगावून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणा देण्यात आली। तसेच या पाकिस्तान धार्जिना मनोवृत्तीला सरकारनं वेळीच ठेचून काश्मीरच्या पहलगाम या भूमीतच जशास तसं उत्तर द्यावं अशी मागणी देखील या प्रसंगी करण्यात आली। या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पित करून या निषेध आंदोलनाची सांगता करण्यात आली। या निषेधाप्रसंगी पक्षातर्फे विधानसभा संपर्क प्रमुख अमित मोरे, तालुका संपर्क प्रमुख रघुवीर देशमुख, तालुका प्रमुख आशिष पळसकर, शहर प्रमुख मंगेश देवरुखकर, महिला आघाडी शहर प्रमुख तृप्ती रत्नपारकी, शहर संपर्क प्रमुख नानू तांबट, बिलाली झटाम, मोहन बेल, आशिष गोळे, दिलीप दोडेकर, आशिष नगरकर, किशोर सरकले, भूषण तांबट, जितू बेकर, कैलास देशमुख, सचिन मोरे, सुबोध यादव इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय नागरिक पर्यटक म्हणून तिथे गेलेले होते, त्यांची जी क्रूर हत्या पाकिस्तान मार्फत केली गेली, तर जाहीर निषेध करतो मी। आणि प्रत्येक वेळी पाकिस्तान दहशतवादी कारवाई भारतामध्ये करतोय, त्याला प्रत्युत्तर भारत सरकारने पूर्ण ताकदीने द्यावा। जनता पूर्ण त्यांच्यासोबत उभी आहे आणि जे लोक मृत्युमुखी झाले त्यांना सरकारने न्याय द्यावा ही सरकारकडे विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये संपूर्ण देश आज दुःखामध्ये आहे, संपूर्ण देश आज क्रोधामध्ये आहे। परंतु अशा पद्धतीचे दहशतवादी हल्ले याच्या अगोदरही भारतावरती झाले आणि त्याला त्यावेळी प्रत्युत्तर मिळालं। परंतु यावेळचा दहशतवादी हल्ला तू मुस्लिम आहेस की तू हिंदू आहेस हे बघून झाला। काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केलं। ते 370 कलम रद्द करत असताना त्या तिथे खऱ्या अर्थाने पुन्हा काश्मीरी पंडित गेले का? खऱ्या अर्थाने आता कुठलंही राजकीय भाष्य करणं उचित नाही। परंतु या अशा प्रकारचे भ्याड हल्ले होत असताना त्याला तशाच पद्धतीचं उत्तर गेलेलं पाहिजे। याच्या अगोदर खलिस्तानवाद्यांचं आंदोलन चिरडण्यासाठी तत्कालीन सरकारने ज्या पद्धतीने ते आंदोलन चिरडलं, त्या पद्धतीने हे जम्मू काश्मीर मधलं आंदोलन त्या पद्धतीने तशाच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे। भारतीय जे पर्यटक आपले गेले होते त्या निरपराध पर्यटकांवर ज्या आतंकवादी हल्ला झालाय त्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे जाहीर निषेध करतो। त्याचप्रमाणे जे आपले भारतीय नागरिक तिथे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो आणि या श्रद्धांजलीच्या निमित्ताने भारत सरकारला मी विनंती करू इच्छितो की ज्या आतंकवाद्यांनी हा निर्गुण नरसंहार तिथे पहलगाम मध्ये केलाय त्यांना त्या पहलगामच्या मातीमध्येच योग्य ते उत्तर द्यावं, जेणेकरून जे मृत्युमुखी पडलेत त्यांना ती खरी श्रद्धांजली राहील। आणि या श्रद्धांजलीच्या निमित्ताने ज्या मुसलमान बांधवांनी या घटनेनंतर आपल्या भारतीय नागरिकांना जी त्यावेळी मदत केली त्या सगळ्यांचा पण मी मनापासून या निमित्ताने आभार मानतो आणि इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।